Hello students, welcome here to Bend Education Science and Mathematics Tutorials. या चॅनलवर आपल्याला सायन्स आणि मॅथमॅटिक्स अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिकवण्यात येतं. सो चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरू. या व्हिडिओमध्ये आपण हीट लेसनचे न्यूमरिकल्स घेतो आहे. आपण पहिले दोन जे न्यूमरिकल्स आहे ए आणि बी ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्यापूर्वी जो काही थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण त्याही आधीच्या व्हिडिओजमध्ये कव्हर केलेला आहे. सो सगळे व्हिडिओ नीट बघा. सगळे व्हिडिओ नीट बघाल तुम्ही तर तुम्हाला पूर्ण हीट काय आहे लेसन ते निश्चितपणे कळेल आणि मग न्यूमरिकल्स तुम्ही जर सॉल्व्ह कराल तर तुम्हाला ते खूप इझी वाटतील. सो काळजी करू नका, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. न्यूमरिकल्स फार हार्ड नाही आहेत आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघितल्याने तुमचे ते अजून पक्के होतील आणि स्वतः करून पहा. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. सी प्रॉब्लेम जो आहे तुमचा त्यामध्ये दिलाय अ थर्मली इन्सुलेटेड पॉट हॅज 150 ग्रॅम ऑफ आईस ॲट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. 150 ग्रॅम आईस आहे, 0 डिग्री सेल्सिअस असतं आईसचं टेम्परेचर आणि तो कशात ठेवलेला आहे तर थर्मली इन्सुलेटेड पॉटमध्ये. थर्मली इन्सुलेटेड पॉट म्हणजे काय? असा पॉट ज्यामध्ये आतली हीट बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरची हीट आत येऊ शकत नाही. ओके, अशा पॉटमध्ये 150 ग्रॅम आईस ठेवलेला आहे ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. हाऊ मच स्टीम ऑफ 100 डिग्री सेल्सिअस हॅज टू बी मिक्स टू इट सो दॅट वॉटर ऑफ टेम्परेचर 50 डिग्री विल ऑप्टेन. मग आता त्यावरती किती स्टीम स्प्रे करावी? स्टीमचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे किती वाफ आपण त्यावरती स्प्रे करावी जेणेकरून आपल्याला 50 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, तर आपल्याला काढायचं काय आहे मग की किती स्टीम आपल्याला त्यावर स्प्रे करावी लागेल. ठीक आहे ना, चला तर मग पुढे बघूया की आणखी गिव्हन काय आहे. गिव्हन आहे तुम्हाला अजून लेटंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम, लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर 540 कॅलरी पर ग्रॅम आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. इतकी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघूया. सॉल्व्ह करत असताना बघा आईससाठी तुम्हाला काय काय गिव्हन आहे. तर गिव्हन आहे आईससाठी मास दिलाय 150 ग्रॅम, डेल्टा T1 म्हणजे 50 डिग्री मायनस 0 डिग्री. असं का लिहिलं आपण? कारण डेल्टा ज्या वेळेला येतं त्यावेळेला तुम्हाला डिफरन्स इन द टेम्परेचर घ्यायचा असतो. इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला डेल्टा टी म्हणून घ्यायचा असतो. तर या ठिकाणी आईसचं इनिशियल टेम्परेचर होतं 0 डिग्री सेल्सिअस. आपल्याला त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस मध्ये आणि म्हणून डेल्टा टी ची व्हॅल्यू काढली आहे या ठिकाणी 50 डिग्री मायनस 0 डिग्री दॅट इज 50 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, इझी आहे. आणि लेटंट हीट दिलेली आहे 80 कॅलरी पर ग्रॅम. या ठिकाणी लेटंट हीटचा वापर का करतोय आपण? लेटंट हीट का लिहितोय या ठिकाणी? कारण इथे चेंज इन द स्टेट आहे. बरोबर आहे, चला पुढे जाऊया. पुढे वॉटरसाठी आणि स्टीमसाठी काय काय दिलेलं आहे. तर मास स्टीमचं काढायचं आहे आपल्याला. डेल्टा टी इज 100 मायनस 50, कारण स्टीमचं इनिशियल टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याचं फायनल टेम्परेचर म्हणजे जे वॉटर आपल्याला मिळणार आहे फायनली ते आपल्याला 50 डिग्री सेल्सिअसचं मिळणार आहे. म्हणून 100 डिग्री मायनस 50 डिग्री इट इज 50 डिग्री सेल्सिअस आणि लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन इज 540 कॅलरी पर ग्रॅम. ठीक आहे, इथपर्यंतची माहिती आपल्याला गिव्हन आहे. मग आता या ठिकाणी काय काय होत आहे ते आपण बघूया पहिल्यांदा की प्रोसेस नेमकी काय काय होते. तर पहिल्यांदा काय होईल तर आईसचं कन्व्हर्शन, आईस जो 0 डिग्री सेल्सिअसवर होता त्याचं कन्व्हर्शन वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअसवर होईल. म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला आईसवरती आपण स्टीम स्प्रे करू त्यावेळेला आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होईल. किती डिग्री सेल्सिअस तर 0 डिग्री सेल्सिअसवर आणि नंतर त्या पाण्याचं टेम्परेचर वाढत जाईल 0 डिग्री सेल्सिअस पासून 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत. समजतंय ना तुम्हाला नीट? पहिल्यांदा आईस 0 डिग्री सेल्सिअस त्याचं कन्व्हर्शन होईल वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस आणि नंतर जे 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे त्याचं कन्व्हर्शन या ठिकाणी होईल वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे, इथे चेंज इन स्टेट आहे म्हणून या स्टेपला फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल m इंटू एल, मास इंटू लेटंट हीट. आणि या ठिकाणी चेंज इन टेम्परेचर आहे. ज्यावेळेला चेंज इन टेम्परेचर राहील त्यावेळेला तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल एम सी डेल्टा टी. ज्यावेळेला पुन्हा एकदा नीट आहे का, ज्यावेळेला चेंज इन ज्यावेळेला चेंज इन स्टेट आहे
त्यावेळेला फॉर्म्युला यूज करावा लागेल मास इंटू लेटंट हीट, आणि ज्यावेळेला चेंज इन टेम्परेचर आहे त्यावेळेला फॉर्म्युला यूज करावा लागेल MC डेल्टा टी. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ठीक आहे. आता स्टीमच्या बाबतीत काय होत आहे ते बघा. स्टीम 100 डिग्री सेल्सिअसचे कन्व्हर्शन पहिल्यांदा वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. स्टीम ज्या वेळेला आईस वरती स्प्रे केला जाईल तर ती थंड होईल, आणि थंड झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होईल. म्हणून स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस टू वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस, आणि मग नंतर वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस परत ते अजून कूल होत जाईल टू वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, समजतंय तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी पुन्हा चेंज ऑफ स्टेट आहे. म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज होईल, M इंटू L, मास इंटू लेटंट हीट, आणि या ठिकाणी बघा चेंज इन टेम्परेचर आहे, म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज होईल, MC डेल्टा टी. ओके, चला तर मग पुढे बघूया. पुढच्या स्लाइड मध्ये बघा तुम्ही, आता तुम्हाला गिवन आहे या ठिकाणी Q1 आपण काढूया पहिल्यांदा. Q1 म्हणजे काय, तर हीट ऍब्सॉर्ब बाय आईस. सगळ्यात पहिली स्टेप काय झाली आहे, आईस वरती पहिल्यांदा आपण स्टीम स्प्रे केली आहे. स्टीम स्प्रे केल्यामुळे आईसनी हीट ऍब्सॉर्ब केली. मग पहिले काढावं लागेल आपल्याला हीट ऍब्सॉर्ब बाय आईस. मग या ठिकाणी बघा चेंज इन द, म्हणजे आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होईल. मग आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होत असल्यामुळे इथे चेंज इन स्टेट आहे. चेंज इन स्टेट असल्यामुळे फॉर्म्युला आहे M1L1. M1L1 मास इंटू लेटंट हीट, इट इज 150 इंटू 80. 80 लेटंट हीट आहे, 150 त्याचं मास आहे. इट इज इक्वल टू 12,000 कॅलरी. ओके, नंतर Q2 आपण कॅल्क्युलेट करू. आता इथे वॉटर मिळालं आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसचं पहिली स्टेप. त्यानंतर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर होतं त्याचं कन्व्हर्शन झालं आता, जे आपल्याला आईसच्या मेल्टिंग मुळे मिळालं होतं वॉटर, त्याचं कन्व्हर्शन झालं आता 50 डिग्री सेल्सिअसच्या वॉटर मध्ये. मग इथे MC डेल्टा टी चा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल, बरोबर आहे. हीट ऍब्सॉर्ब बाय वॉटर फ्रॉम ऑन मेल्टिंग ऑफ आईस, इट इज इक्वल टू MC डेल्टा टी. म्हणून 150 इंटू 1 म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर, 1 इंटू डेल्टा टी इज 50. म्हणून या ठिकाणी 150 मल्टिप्लाइड बाय 50 इट इज इक्वल टू 7500 कॅलरी. पुन्हा एकदा समजून घ्या, हीट ऍब्सॉर्ब बाय आईस म्हणजे पहिल्यांदा आईसनी हीट ऍब्सॉर्ब केली, त्याचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये झालं त्या ठिकाणी, म्हणून चेंज ऑफ स्टेट आहे M इंटू L, 150 इंटू 80. इथे वॉटरचंच कन्व्हर्शन 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्शन 150 डिग्री 50 डिग्री सेल्सिअसच्या वॉटर मध्ये होत असल्यामुळे इथे चेंज ऑफ टेम्परेचर आहे, म्हणून MC डेल्टा टी. ठीक आहे, पुढे बघूया. Q3 म्हणजे हीट गिव्हन आउट, म्हणजे स्टीम बद्दल आहे. गिव्हन आउट म्हटल्यानंतर स्टीम बद्दल, आणि ऍब्सॉर्ब म्हटल्यानंतर आईस बद्दल, कारण आईस हीट ऍब्सॉर्ब करेल आणि स्टीम हीट देईल. सो Q3 हीट इज गिव्हन आउट बाय स्टीम, म्हणजे स्टीमचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये झालं. 100 डिग्री सेल्सिअसच्या स्टीमचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये झालं, जे की 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून Q3 हीट गिव्हन आउट बाय स्टीम M2L2. M2L2 त्याचा मास ऑफ स्टीम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लेटंट हीट इज 540 कॅलरी पर ग्रॅम. आणि चौथा आपल्याला Q4 मिळत आहे, हीट गिव्हन आउट बाय वॉटर ऑन कंडेन्सेशन ऑफ स्टीम. कंडेन्सेशन ऑफ स्टीम झाल्यामुळे जे काही पाणी तयार झालंय त्या वॉटरचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस, आणि आता 100 डिग्री सेल्सिअस वरून 50 डिग्री सेल्सिअस वर म्हणजे कंडेन्सेशन होत आहे. हीट इज गिव्हन आउट. मग या ठिकाणी बघा वॉटरचंच कन्व्हर्शन, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्शन 50 डिग्री सेल्सिअसच्या वॉटर मध्ये होत आहे, म्हणून आपण इथे लिहितोय MC डेल्टा टी. म्हणजे या ठिकाणी M2, C ची व्हॅल्यू 1, डेल्टा T2 ची व्हॅल्यू 50, या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आपण पुट करतोय ना, या व्हॅल्यूज आपण प्रिव्हियस स्लाइड वर बघितलेल्या आहेत. सो या ठिकाणी झाला M2 इंटू 50C. ओके, 50 डिग्री सेल्सिअस. पुढे बाय प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं, हीट ऍब्सॉर्ब इज इक्वल टू हीट गिव्हन आउट. बरोबर आहे, जेवढी हीट ऍब्सॉर्ब केली तेवढीच तो देऊ शकेल. म्हणून या ठिकाणी बघा Q1 आणि Q2 मध्ये हीट ऍब्सॉर्ब आहे, आणि Q3 आणि Q4 मध्ये हीट इज गिव्हन आउट आहे. असं का लिहिलंय आपण पुन्हा एकदा समजून घ्या. इथे 0 डिग्री सेल्सिअसचा आईस, त्याचं कन्व्हर्शन 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटर मध्ये,
मग त्यापुढे 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्शन 50 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये. हे सगळं झालं आईसचं. हे सगळं खालचं झालं स्टीमचं. 100 डिग्री सेल्सिअसच्या स्टीमचं कन्व्हर्शन 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये, त्याची ही स्टेप आहे. आणि 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्शन 50 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये, त्याची ही स्टेप आहे. म्हणून बाय प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज Q1 इंटू Q2 इज इक्वल टू Q3 इंटू Q4. पुढे बघूया, हीट ॲब्झॉर्ब इज इक्वल टू हीट गिव्हन आउट. मग पुढे नेक्स्ट हीट ॲब्झॉर्ब Q1 प्लस Q2 आहे, म्हणून 12,000 कॅलरी प्लस 7500 कॅलरी इज इक्वल टू Q3 प्लस Q4, म्हणजे M2 इंटू 540 प्लस M2 इंटू 50. पुढे बघूया, या दोघांची सम केली आहे, ती झाली 19,500 कॅलरी. आणि इथे M2 आहे, इकडे पण M2 आहे. M2 कॉमन काढलाय आणि मग आपल्याला मिळेल 540 प्लस 50. 540 प्लस 50 केल्यानंतर आपल्याला मिळालं, इकडे 19,500 ॲज इट इज लिहिले आहे आणि इथे 540 प्लस 50 मिळून 590 होतात. आणि त्यापुढे मग 590 कॅलरी पर ग्रॅम झाल्यावर इथे M2 ॲज इट इज ठेवलाय. 590ला लेफ्टला आणल्यामुळे तो डिनॉमिनेटरमध्ये गेला. 19,500 डिवायडेड बाय 590, याचं फायनल आन्सर येत आहे 33.05 ग्रॅम. ओके, आता हा 33.05 असल्यामुळे आपण त्याला राऊंड फिगरमध्ये 33 ग्रॅम्स असं लिहितोय. म्हणून फायनल आन्सर याचं येईल 33 ग्रॅम्स ऑफ स्टीम इज टू बी मिक्स्ड इन द पॉट. ओके, समजलाय तुम्हाला प्रॉब्लेम? पुन्हा नीट बघाल व्हिडिओ आणि व्यवस्थितरित्या समजून घ्या. आता पाहूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम, जो की कॅलरीमीटरवर आधारित आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक कॅलरीमीटर दाखवलेलं आहे. अ कॅलरीमीटर हॅज मास 100 ग्रॅम अँड स्पेसिफिक हीट 0.1 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय, हे बघा, या ठिकाणी एक कॅलरीमीटर दाखवलेलं आहे. हे जे कॅलरीमीटर असतं, हे कॉपरचं बनलेलं असतं कॅलरीमीटर. याचं मास दिलंय 100 ग्रॅम आणि याची स्पेसिफिक हीट त्या मेटलची दिलेली आहे 0.1 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस. इट कंटेन 250 ग्रॅम्स ऑफ लिक्विड ॲट 30 डिग्री सेल्सिअस. इथे जे तुम्हाला लिक्विड दाखवलेलं आहे हे लिक्विड आहे 250 ग्रॅम्स आणि त्याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. एक गोष्ट लक्षात घ्या, जे टेम्परेचर या लिक्विडचं असेल, हे सेम टेम्परेचर या कॅलरीमीटरचं राहील. हॅव्हिंग स्पेसिफिक हीट ऑफ 0.4 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस. ही स्पेसिफिक हीट दिलेली आहे या लिक्विडची. इफ वी ड्रॉप अ पीस ऑफ आईस ऑफ मास 10 ग्रॅम ॲट 0 डिग्री सेल्सिअस, व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ मिक्सचर. या लिक्विडमध्ये त्यांनी आईस टाकला. किती टाकला? 10 ग्रॅम टाकला. आईसचं टेम्परेचर होतं 0 डिग्री सेल्सिअस. व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ मिक्सचर. मग या टोटल मिक्सचरचं टेम्परेचर किती राहील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहिल्यांदा काय काय गिव्हन आहे हे बघूया. कॅलरीमीटरसाठी काय गिव्हन आहे, त्याचं मास आहे 100 ग्रॅम, स्पेसिफिक हीट सी. इथे स्मॉल सी जे दिले ना, ते कॅलरीमीटरसाठी दिलेले आहेत. सो मास इज 100 ग्रॅम, स्पेसिफिक हीट 0.1 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस. म्हणजेच आता या ठिकाणी किलो आहे, या ठिकाणी किलोग्रॅम आहे. म्हणून आपण हे किलो जर कट करून टाकले तर आपण त्याला म्हणजे MKS सिस्टीमचं CGS सिस्टीममध्ये कन्व्हर्शन होत असताना ही व्हॅल्यू सेम राहील. किलो कॅलरीच्या जागी कॅलरी येईल आणि किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम येईल. ओके, सो स्पेसिफिक हीट इज 0.1 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस, म्हणजे 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि त्याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. पुढे बघूया लिक्विडसाठी. आता हे जे आतलं लिक्विड आहे त्याची माहिती घ्या. मास इज 250 ग्रॅम, स्पेसिफिक हीट म्हणजे CL 0.4 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस, म्हणजे 0.4 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. पुढे बघूया आईससाठी काय गिव्हन आहे. मास इज 10 ग्रॅम, लेटंट हीट ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्राम आणि त्याचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता आईस म्हणजे जवळजवळ वॉटरच धरल्या जाईल, तर त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस आणि त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. आता ज्यावेळेला हे सगळं एकत्र झालंय, म्हणजे या ठिकाणी कॅलरीमीटर आहे, त्यामध्ये लिक्विड आहे, त्यामध्ये आईस टाकलाय. ज्यावेळेला पूर्ण आईस मेल्ट होऊन जाईल त्यावेळेला फायनल टेम्परेचर जे आहे त्या मिक्सचरचं, ते फायनल टेम्परेचर होईल कॅपिटल T आणि कॅपिटल T आपल्याला काढायचंय. ठीक आहे,
मग नेमका प्रॉब्लेम काय आणि गिव्हन काय आहे ते समजलं. मग पुढे पाहूया प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा ते बघूया. तो बाय प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, heat lost by calorimeter plus heat lost by water in the calorimeter is equal to heat absorbed by ice आणि heat absorbed by water form on melting of ice. म्हणजे या ठिकाणी सुद्धा बघा प्रिव्हियस प्रॉब्लेम सारख्या स्टेप्स काय काय होणार आहेत. तर हीट लॉस्ट बाय कॅलोरीमीटर, कॅलोरीमीटर जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअस वर आहे. आता त्यामध्ये आईस टाकलाय लिक्विड मध्ये म्हणजे कॅलोरीमीटरचे टेम्परेचर कमी होईल आणि लिक्विडचे टेम्परेचर कमी होईल. टेम्परेचर कमी होईल म्हणजे हीट लॉस्ट होईल. म्हणून हीट लॉस्ट बाय कॅलोरीमीटर इज Q1 आणि इथे हीट लॉस्ट बाय वॉटर इन द कॅलोरीमीटर इट इज Q2. आणि पुढे हीट मी इथे टाइम सेव्ह करण्याच्या दृष्टीने सगळं लिहून तुम्हाला एक्सप्लेन नाही करत आहे कारण प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये मी या टाइपचं सेम एक्सप्लेन केलेलं आहे. आता हीट ॲब्झॉर्ब बाय आईस, कारण आईसचं टेम्परेचर वाढेल. हीट ॲब्झॉर्ब बाय आईस प्लस हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर फॉर्म ऑन मेल्टिंग ऑफ आईस. आईस मेल्ट होईल लिक्विड मध्ये टाकल्यावर आणि त्याचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होईल. म्हणजे 4 स्टेप कोणत्या आहेत तर हीट लॉस्ट बाय कॅलोरीमीटर, कॅलोरीमीटरचं टेम्परेचर कमी झालं. हीट लॉस्ट बाय वॉटर, पाण्याचं टेम्परेचर कमी झालं. वॉटर इन द कॅलोरीमीटर, वॉटर म्हटल्यापेक्षा लिक्विड इन द कॅलोरीमीटर म्हणूया आपण. आणि इथे हीट ॲब्झॉर्ब बाय आईस, आईसचं टेम्परेचर म्हणजे आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्शन होईल आणि कन्व्हर्शन होईल त्यावेळेला हीट ॲब्झॉर्ब होईल आणि कन्व्हर्शन झाल्यानंतर वॉटरमध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस वरून वॉटर ॲट T डिग्री सेल्सिअस बनेल. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर फॉर्म ऑन मेल्टिंग ऑफ आईस. ओके, समजलं असेल तुम्हाला आता. मग आपण पुढे बघूया. Q1 म्हणजे हीट लॉस बाय कॅलोरीमीटर. आता कॅलोरीमीटर जे आहे ते त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे आता MC डेल्टा T, कारण कॅलोरीमीटरच्या ठिकाणी काही आपल्याला चेंज इन द स्टेट वगैरे नाही आहे. म्हणून MC डेल्टा T 100 इंटू 0.1 इंटू डेल्टा T म्हणजे कॅलोरीमीटरचं पूर्वीचं टेम्परेचर मायनस कमी झालेलं म्हणजे शेवटचं जे फायनल टेम्परेचर आहे ते. ओके, आता Q2 बघूया. Q2 म्हणजे पुन्हा MC डेल्टा T, कारण या ठिकाणी जे लिक्विड आहे त्याचं सुद्धा टेम्परेचर डाऊन झालेलं आहे आणि ते पण TL मायनस T होईल. आणि लिक्विडचं आपल्याला इथे मास दिलेला आहे 250 ग्राम आणि त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिली आहे 0.4 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता Q3 म्हणजे हीट ॲब्झॉर्ब बाय आईस. आता आईसने हीट ॲब्झॉर्ब केल्यावर त्याचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होईल आणि त्याचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होत असल्यामुळे बघा इथे चेंज इन द स्टेट आहे. चेंज इन द स्टेट असल्यामुळे ML फॉर्म्युला अप्लाय होईल 10 इंटू 80. आणि फोर्थ वन इज जे वॉटर 0 डिग्री सेल्सिअस वर होतं त्याचं टेम्परेचर वाढून कॅपिटल T इतकं होईल. म्हणून पुन्हा एकदा MC डेल्टा T. म्हणजे या ठिकाणी चेंज इन द स्टेट फक्तच या एका ठिकाणी आहे, हीट ॲब्झॉर्ब बाय आईसच्या वेळेला. म्हणून इथे M इंटू L फॉर्म्युला अप्लाय केलाय. बाकी सगळीकडे MC डेल्टा T हा फॉर्म्युला अप्लाय केलाय. आईससाठी 10 ग्रॅम त्याचं हे आहे मास आहे. त्यानंतर 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे आणि इथे टेम्परेचर डिफरन्स जो आहे तो T-0 दिलेला आहे. मग आता Q1 प्लस Q2 इज इक्वल टू Q3 प्लस Q4 आणि या व्हॅल्यू इथे आपण पुट करूया सगळ्या. ही Q1 ची व्हॅल्यू जी मी रेड मध्ये दिलेली आहे ती इथे लिहिली मी 100 इंटू 0.1 इंटू TC मायनस T, 100 इंटू 0.1 इंटू TC मायनस T प्लस 250 इंटू 0.4 इंटू TL मायनस T या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा इज इक्वल टू 10 इंटू 80 प्लस 10 इंटू 1 इंटू T मायनस 0. ओके, पुढे पाहूया. हे सगळं मी प्रिव्हियस याच्यातलं लिहून घेतलं प्रिव्हियस स्लाइडवरचं. मग आता याची आपण कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन बघा 100 इंटू 0.1 म्हणजे 10 होती. 100 वजा 100 आणि पॉईंट एक घर लेफ्टला घ्यायचं आहे म्हणजे 100च्या लेफ्टला एक घर येईल पॉईंट, तर इथे 10 येतील. आणि TC म्हणजे कॅलरीमीटरचं टेम्परेचर ते 30 मायनस T. T इज फायनल टेम्परेचर ऑफ मिक्सचर जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 250 मल्टिप्लाइड बाय 0.4 म्हणजे 250 मल्टिप्लाइड बाय 4 केलं तर 1000 येतं आणि 1000 ला एक घर आपण लेफ्टला आलो. इथे पहा एक घर सोडून पॉईंट दिलेला एक डिजिट सोडून, म्हणून मग आपण त्याला याप्रमाणे घेऊया तर 1000 चे 100 होतील. आणि इथे TL मायनस T म्हणजे लिक्विडचं टेम्परेचर 30 होतं
30 minus t. It is equal to 10 into 80 is 800 आणि या ठिकाणी 10 into 1 is 10 आणि t minus 0 is capital T. ओके, पुढे पाहूया. आता इथे बघा 10 into 30 is 300 मायनस इथे आपण ब्रॅकेट सॉल्व केलाय 10 into capital T it is 10t plus 100 into 30 is 3000 minus 100 into t it is 100t. It is equal to 800 as it is आणि 10t. ओके, समजतंय ना तुम्हाला? पुढे पाहूया. आता बघा सगळे नंबर्स जे आहेत प्युअर नंबर्स 300 3000 800 हे सगळे आपण लेफ्टला आणले आणि सगळे टी टी जे आहेत ते सगळे राईटला आणले. सो 300 ॲज इट इज 3000 म्हणून प्लस 3000 आणि हे जे 800 आहे हे राईट हँड साईडचे लेफ्ट हँड साईडला आणतोय म्हणून हे प्लसचे मायनस होतील. म्हणजेच काय 300 प्लस 3000 मायनस 800 इट इज इक्वल टू हे 10t ॲज इट इज लिहिलेले आहे. हे मायनस 10t राईटला आणल्यावरती हे होतील प्लस 10t आणि इथे 100t. ओके, हे मायनस 100t आहे हे आपण राईटला आणले इट इज 100t. पुढे पाहूया. मग आता इथे 300 प्लस 3000 इट इज 3300 मायनस 800 इट इज इक्वल टू 10 प्लस 10 प्लस 100 इट इज 120t. देअरफॉर 2500 याला मायनस केल्यावर 2500 इज इक्वल टू 120t. देअरफॉर 2500 अपॉन 120 म्हणजे हे 120 आपण लेफ्टला आणूया तर ते डिनॉमिनेटर मध्ये जातील. 2500 डिवायडेड बाय 120 इज इक्वल टू t. इथे 0 0 कटले. आपल्याला डिव्हिजन करायचं आहे 250 डिवायडेड बाय 12 आणि त्याचा आन्सर येणार आहे t इज इक्वल टू 20.83 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर टेम्परेचर ऑफ मिक्सचर विल बी 20.83 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, व्हिडिओ थोडा मोठा झालाय पण तुम्हाला एक्सप्लेनेशन मला प्रॉपरली करता यावं म्हणून मी अगदी हळूहळू एक्सप्लेन केलेला आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुमचे हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. ठीक आहे, आणखी बाकीचे जे लेसन्स आहे त्याची प्लेलिस्ट मी इथे दाखवलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हे सगळे व्हिडिओ पहा म्हणजे तुमचा हा पोर्शन सुद्धा पक्का होईल. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. पुन्हा नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.